नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला होममेड चॉकलेट कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर मी हे मोर्डे कंपनीचं डार्क कंपाऊंड घेतलं आहे। तर हे डार्क चॉकलेट आहे आणि दुसरं म्हणजे मोर्डे कंपनीचं मिल्क कंपाऊंड असं लाईट चॉकलेट घेतलेलं आहे। 400 ग्रॅमचे आहेत दोन्ही। तर हे डार्क चॉकलेट आहे ते 115ला आहे आणि जे मिल्क चॉकलेट आहे ते 155ला आहे। थोडेसे आपल्याला काजू आणि बदाम लागतील। तर हे डार्क कंपाऊंड आहे ना, ते थोडंसं डार्क चॉकलेट आहे आणि मिल्क कंपाऊंड थोडं लाईट असं गोडसर आहे। तर आपण हे अर्धच घ्यायचं आहे। तर 400 ग्रॅम आहे, तर मी 200 ग्रॅमच घेणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मोल्डनुसार चॉकलेट बनतात। तर आपण हे चॉकलेट अर्धच घेऊया। ह्याच्यामध्ये साखर टाकायची पण गरज नसते, त्याच्यामध्ये साखर मिसळलेलीच असते आधीपासूनच। तर आता मी अर्धीच घेते आणि याचं आपण चॉकलेट बनवूया। आता आपण हे कापून घेऊया, बारीक बारीक तुकडे करून घेऊया, कारण मेल्ट व्हायला आपल्याला ठेवायचं आहे, त्याच्यामुळे त्याचे बारीक तुकडे करावे लागणार आपल्याला। सुरीने आपण कापून घेऊया। हे आपण सुरीने बारीक केल्यामुळे ते लवकर मेल्ट होतं, त्याच्यामुळे आपण ही अख्खी वडी नाही ठेवू शकत, म्हणून बारीक बारीक करायला लागतात। आता आपल्याला ड्रायफ्रूट आपल्याला बारीक कापून घेते मी। काजू आहेत ते थोडे बारीक तुकडे करून घेते आणि बदामाचे पण बारीक तुकडे करून घेते। आणि आता मी गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे तापायला। तर आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। तर आपण डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही, खाली पाणी ठेवायचं आहे, डबल बॉईल करायचं आपल्याला। तर आता मी एक काचेचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी आता हे चॉकलेट सगळं टाकून घेतलं आहे आणि आता गॅसवर मी पाणी ठेवलं आहे, ते खाली पाणी गरम होतं आहे, तर त्याच्यावर मी हे काचेचं भांडं ठेवते। मग त्या पाण्याच्या वाफेने ते मेल्ट व्हायला मदत होते चॉकलेट। तर आता आपण हे ढवळत राहूया, म्हणजे ते त्या उष्णतेने मेल्ट होईल। आता ढवळत राहूया आपण। आता वर खाली असं करून ते आपण ढवळून घेऊया। आणि आता मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्याच्यात चमचाभर आपण तूप टाकलं आहे। त्या तुपात आपण ड्रायफ्रूट आता परतून घ्यायचे। तर तुपात परतून घेतले की छान क्रंची होतात, म्हणून आपण हे तुपात परतून घ्यायचे ड्रायफ्रूट। तर आता मिनिटभर परतून घेऊया आणि आता आपलं हे चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे। तर हे चॉकलेटच्या गुठळ्या आपण मोडून घेऊया। चॉकलेट छान मेल्ट झालेलं आहे आणि आपले काजू बदाम पण चांगले खरपूस भाजलेले आहेत। मी आता ते एका ताटात काढून घेते आणि मग आपण हे चॉकलेटमध्ये टाकून घेऊया, मेल्ट झालेल्या चॉकलेटमध्ये। आता हे काजू बदाम चांगले फिरवून घेऊया, त्याच्यामध्ये मिक्स करूया। आणि आता मी एक मोल्ड घेतलेला आहे चॉकलेटचा, त्याच्यामध्ये मी चमच्याने ते भरून घेते। चॉकलेट पूर्ण भरत नाही। हा मी चॉकलेटचा मोल्ड आहे 30 रुपयाला घेतला आहे आणि सिलिकॉनचे पण मिळतात, ते छोटे असतात पण चांगली डिझाईन असते त्याच्यामध्ये, ते 60 रुपयाला मिळतात। मी हा साधा घेतला आहे। तर मी फुल भरलं आहे चॉकलेट, म्हणजे आपल्यावर आहे, आपण हाफ पण भरू शकतो आणि थोडं टॅप करायचं असं, म्हणजे ते व्यवस्थित सेट होतात। हे बघा। तर आता आपण हे थोड्या वेळाने फ्रीजमध्ये ठेवूया, 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे। आता मी दुसरा मोल्ड घेतला आहे, तो पण भरून घेऊया आणि गरम गरम असतानाच हे भरायचं आहे, नाहीतर मग ते घट्ट होत जातं। हे बघा,
हे पण असं थोडं टॅप करायचं. आणि मी हे रॅपर घेतले आहे चॉकलेटसाठी. तर हे चॉकलेट बांधायला एक प्लॅस्टिकची तार असते, ती पण घेतली आहे मी. तर हे रॅपरमध्ये चॉकलेट गुंडाळायचं आणि ते तारेने बांधायचं. तर आता तर हे सगळं साहित्य तुम्हाला केकचं जे साहित्य मिळतं ना त्या दुकानात हे सर्व मिळून जाईल तुम्हाला इझिली. तर आता आपले चॉकलेट आपण फ्रीजमधले काढले आहेत, ते इझिली निघत आहेत बघा. आपण हे उलटं करायचं आणि असं टॅप करायचं, आपोआप ते पडतात चॉकलेट. तर 10 मिनटात आपली चॉकलेट रेडी झालेली आहेत, हे बघा. तर फ्रीजमधनं मी 10 मिनटात काढलेली आहे, हे बघा. रेडी झाली आहेत चॉकलेट. आता मी ती रॅपरमध्ये बांधून घेते. रॅपरमध्ये बांधल्यामुळे ती छान आकर्षक वाटतात आणि आपल्याला काय का प्रोग्राम असेल तर ती वाटायला पण एकदम छान दिसतात. म्हणून मी ती रॅपरमध्ये बांधून रेडी करते. हे बघा, असं हा रॅपर आहे, त्याच्यामध्ये चॉकलेट घ्यायचं आणि असं गुंडाळून त्याला ती दोरी लावून बांधून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं खूप छान दिसतं असं. त्यामुळे काय आपलं बड्डे असेल कुणाचा काय तर आपण हे वाटू शकतो. आणि स्वस्तात होतात आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात ती चॉकलेट. तर मी चॉकलेटची हाफ क्वांटिटी घेतलेली, त्याच्यामध्ये मला 100 चॉकलेट झालेली आहे. तर अशी चॉकलेट तुम्ही बनवून बिझनेस पण करू शकता किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल तर तुम्ही ती वाटू शकता. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.